हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट साबुदाणा वडा कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत। साबुदाणा वडे करता बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम असतो की वडे तेलात नीट तळले जात नाहीत किंवा तळताना वडे एकदम फुटतात। तर असं होऊ नये त्यासाठी साबुदाणा वडे करताना आपण काय काय काळजी घ्यावी हे बघणार आहोत। आणि जसं की तुम्ही बघू शकता की माझे साबुदाणा वडे किती सुंदर दिसत आहेत, म्हणजे साबुदाण्याचे त्यातील एक एक दाणे उठून दिसत आहेत, त्यामुळे वडे खूप सुंदर दिसतात। असेच साबुदाण्याचे वडे कसे करायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे इथे भाजून घेऊया, कारण शेंगदाण्याचा कूट आपल्याला वड्यांसाठी आणि चटणीसाठी पण पाहिजे आहे। त्यासाठी मी इथे शेंगदाणे एकदम क्रिस्पी भाजून घेत आहे आणि त्याचा कूट करून घेत आहे। असंच तुम्हीही शेंगदाण्याचा कूट करून घ्या, एकदम फाईन पावडर करू नका, थोडे दाणे असे ठेवा जेणेकरून की आपले वडे खूप सुंदर दिसतील। हल्ली बाजारामध्ये रेडीमेड शेंगदाण्याचा कूट अवेलेबल असतो, तर तोही तुम्ही यूज करू शकता। तर इथे आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे। तर इथे मी 2 बटाटे घेतले आहेत, ते आपल्याला त्याची सालं काढून ते बॉईल करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 200 ग्रॅम शाबू घेतलेले आहेत आणि ह्याला मी 2 ते 3 वेळा एकदम स्वच्छ धुवून त्याच्यातला स्टार्च काढून घेतलेला आहे आणि ओव्हरनाईट सोक करून घेतलेला आहे। तर तुम्हीही असंच करून घ्या। आणि आता आपण ह्यात ॲड करणार आहोत बॉइल्ड पोटॅटोज। तर इथे मी पहिल्यांदा दाखवल्याप्रमाणे 2 बटाटे मॅश करून यात ॲड करत आहे। आणि कधीही बटाटे पहिल्यांदा थोडे मॅश करून शाबूमध्ये ॲड केलेलं चांगलं, बिकॉज शाबू खूप सॉफ्ट असतात आणि बटाटे आपण जर त्यातच मॅश केले तर शाबूचे दाणे सगळेच फुटतील। सो इट्स बेटर टू मॅश पोटॅटोज बिफोर ॲडिंग इन द साबुदाणा। तर इथे तुम्ही बघू शकता की आपले वडे नीट बांधत आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे घालत आहे चवीपुरतं मीठ। आणि बाइंडिंग व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे आपलं बटाटा आणि शाबूचंही प्रमाण बरोबर झालेलं आहे। बऱ्याच वेळा काय होतं की बटाट्याचं प्रमाण आपल्याकडून जास्त होतं, त्यामुळे आपले वड्याचे बॅटर खूप स्टिकी होतं आणि वडे करताना वडे ऑइल खूप शोषून घेतात। सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट द करेक्ट मेजरमेंट्स ऑफ पोटॅटोज अँड साबुदाणा। आणि त्याच्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे, हिरवी मिरची, थोडीशी तिखट पावडर आणि जिरे। तुम्हाला नको असतील जिरे तर तुम्ही स्किप ही करू शकता। आणि त्याच्यानंतर मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, कारण कोथिंबीरमुळे चवही खूप छान लागते आणि दिसायलाही खूप साबुदाण्याचे वडे सुंदर दिसतात। तर इथे तुम्ही बघू शकता की आपलं साबुदाण्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण बघणार आहोत वडे नीट कसे बांधावेत। तर पहिल्यांदा तुम्ही केवढ्या साईजचे वडे करणार आहात तेवढं मिक्सचर हातामध्ये घ्या आणि आपण जसं लाडू बांधतो ना तसं गोल करून घ्या। केवढ्या साईजचे वडे करणार आहात हे तुमच्यावर डिपेंड आहे। आणि त्याचप्रमाणे मिक्सचर हातामध्ये घ्या आणि आपल्या हाताच्या एकदम सेंटरला घेऊन त्याला असं दाबून दाबून चेपटं करून घ्या। आणि जर तुम्ही बाहेर जे एकदम प्रोफेशनली साबुदाणा वडे करताना त्यांचं करतेलं बघितलं असेल तर तेही असंच वडे दाबून दाबून त्याचा आकार गोल करतात आणि वडे त्यांचे खूप थिन असतात, म्हणजे एकदम जाड नसतात। तर इथे जसं की तुम्ही बघू शकता मी असे आपले वडे खूप थिन करत आहे। तर आपला एक साबुदाण्याचा वडा इथे तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी इथे दुसरा वडा तुम्हाला तयार करून दाखवत आहे। तर जसं मी दाखवल्याप्रमाणे असाच दुसराही वडा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे आपले साबुदाण्याचे वडे सगळे बांधून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपल्या प्रत्येक वड्यांमधून साबुदाण्याचे दाणे किती उठून दिसत आहेत। तर आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे वडे तेलात नीट कसे तळावेत। तर इथे मी पहिल्यांदा गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून
तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। वडे इथे मी एक एक आता सोडत आहे आणि वडे सोडल्या सोडल्या वड्यांवरती एक प्रकारचा फेस जमा होतो। ज्यावेळी तो फेस कमी होतो त्याच वेळी आपल्याला वडे पलटी करून घ्यायचे आहेत। तरी साधारण 1 ते 2 मिनिटात तो फेस जातो आणि जेवढे वडे एका वेळी कढईमध्ये बसतात तेवढेच वडे तेलात सोडून घ्यायचे। जर आपण जास्त वडे सोडले तर आपल्या वड्यांना फ्राय व्हायला जागा मिळणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की आपल्या वड्यांवरचा थोडा फेस कमी झालेला आहे आणि मी वडे पलटी करून घेतलेले आहेत। माझ्या कढईमध्ये 2च वडे एका वेळी बसतात, सो मी तेवढेच वडे सोडलेत। जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळी 3-4 वडे देखील सोडू शकता आणि वड्यांना हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला वडे फ्राय करायचे आहेत। आणि वडे आपण तेलात कसे तळतो ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जेवढे वडे आपण व्यवस्थित तळणार तेवढेच आपले वडे तेलकट, मऊ किंवा चिकट असे होणार नाहीत। तर दुसऱ्या स्टेपला वडे तळताना आपले तेल एकदम व्यवस्थित स्लो फ्लेमवर गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे आपले वडे एकदम फटाफट चांगले तळून होतील। आणि इथे तुम्ही बघू शकता की आपले वडे किती सुंदर दिसत आहेत आणि वडे तळल्यावर देखील प्रत्येक साबुदाण्याचे दाणे उठून दिसत आहेत। तर आता त्यासोबत लागणारी खमंग अशी टेस्टी चटणी कशी करायची ती बघूया। त्यासाठी इथे पहिल्यांदा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर आणि कोथिंबीरीची देठे जी असतात ती थोडी घ्या, कारण त्यात खूप चव असते। नंतर हिरवी मिरची, थोडं आलं आणि 2-3 चमचे दही, नंतर चवीनुसार मीठ आणि साखर। नंतर ह्यात आता थोडं पाणी घालून ह्याला चांगलं असं वाटून घ्या आणि मस्त अशी आपली चटणी देखील तयार झालेली आहे। आणि ही चटणी उपवासाच्या कोणत्याही रेसिपीसोबत चालते आणि मी वरून भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, कोथिंबीरमुळे चव खूप छान लागते। तर अशा प्रकारे आपले खमंग एकदम क्रिस्पी, ना फुटता ना नरम होता साबुदाण्याचे वडे करून झालेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात की माझा एकही वडा तेलात फुटला नाही, कारण असं की आपण सगळ्याच गोष्टींचं प्रमाण अगदी नीट घेतलं होतं आणि करताना काही खास गोष्टींकडे लक्ष दिलं होतं। अशा प्रकारे तुम्हीही साबुदाण्याचे वडे केलात तर तुमचेही असेच खूप मस्त होतील। So thank you so much for watching my video, and if you like this video, like, share and subscribe to my channel. Bye bye.